महिला अधिकारी आहेत माधवी जाधव यांच्याशी फोनवर संवाद साधलेला आहे। त्या कृत्याचा निषेध आहे। या प्रकरणी स्वतः गुन्हा नोंदवण्यास भाग पाडणार असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलंय। पण अॅट्रॉसिटी गुन्हा दाखल करा असं आपल्याला नाही म्हणतात। उलट त्यामुळे तुम्ही समाजामध्ये असं एक विषय पसरू नका, माझं असं म्हणणं आहे। बाबासाहेबांच्या जयंतीच्या दिवशी सगळं गाव जेवण देणारा माणूस मी आहे आणि त्यांच्याबरोबर बसून मी जेवतो स्वतः। मला तुम्हीच दाखवा ना, 40 वर्ष झालं माझं 1 वर्ष चुकलं का की अंगामध्ये या अशा निळ्या कलरचं शर्ट मी घातलं नाही। आता आमच्याकडे ॲडव्होकेट बडोले श्याम बडोदे कार्यकर्ता चांगला आहे। आम्ही त्याला इतकी कॉम्पिटिशन होती, बडोदे प्रामाणिक कार्यकर्ते निष्ठावान आहेत, त्याला दिलं पाहिजे, आम्ही दिलं। जामडेरला तर मला आठवत नाही 45 वर्षावर दुसरा कोणी माणूस निवडून आला BJP शिवाय। मला वाटतं उगाच लोकांच्या मनामध्ये काही दुसरा संशय असं आपण करू नका। तर खरं म्हणजे मला आज खूप वाईट वाटलं, मी त्या विषयावर बोलणार नव्हतो, पण मला सांगा तुम्हीच दरवर्षी मला दाखवतात। म्हणजे बाबासाहेब आंबेडकर भारतरत्न यांच्या जयंतीमध्ये तालुक्यामध्ये सगळ्या गावात जयंती निघाली असते म्हणून आग्रह मी असतो। माझ्या मतदारसंघात तुम्ही विचारा, प्रत्येक लग्न कार्यात मरणात असं एकही विषय नसतो की मी त्याकडे जात नाही। मी संघाच्या मुशीत वाढलेलो आहे, ते मला माहिती आहे काय काय नाही। आमच्या गावामध्ये जामनेरमध्ये एवढं मोठं शहर आहे, एकही पुतळा नव्हता। गेल्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांचा पुतळा जिल्ह्यात 2-3 जिल्ह्यात नसेल एवढा मोठा भव्यदेव पुतळा मी त्या ठिकाणी उभा केला। पण आता अनावधानाने एखादं नाव घ्यायचं राहून गेलं आणि म्हणून मला वाटतं त्याच्याबद्दल एवढं गोंधळ कशासाठी। तर गिरीश महाजनांविरोधात आज पुण्यात आंदोलन केलं जाणार आहे। वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते महाजनांविरोधात आंदोलन करणार आहेत। गिरीश महाजनांनी भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख केला नाही। गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठीच आज वंचित आंदोलन करणार आहे। तर प्रकाश आंबेडकर यांनी माधवी जाधव यांना फोन करून या संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली। काही नाही सर, मी स्टँड घेतलेला आहे, माझं सार्थक झालं। बाबासाहेब मी पुन्हा पोहोचवले सगळ्यांपर्यंत आणि इथून पुढे मला तुमचं मार्गदर्शन मिळावं एवढीच इच्छा आहे, कारण मी ॲट्रॉसिटीवर ठाम आहे। हो, त्यांच्यावर ॲट्रॉसिटी टाकण्यात यावी मी ही मागणी केली आहे। रितसर तो तक्रार अर्ज दिला आहे। आमचे शेकडोनी वकील कामाला लागले आहेत की ह्या प्रकरणात ॲट्रॉसिटी होते का, आणि जर झाली तर आम्ही सोडणार नाही। तर लाडक्या बहिणींना योग्य वेळी 2100 रुपये देणार असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। लाडक्या बहिणींना लखपती केल्याशिवाय थांबणार नाही असंही त्यांनी म्हटलंय। तर शिंदेंची योग्य वेळ नेमकी कोणती असा सवाल वडेट्टीवार यांनी केलाय। निवडणुकीच्या तोंडावर 2100 रुपये देणार का असा सवाल सुद्धा विजय वडेट्टीवार यांनी केलाय। मला 1500 रुपये ठेवणार नाही। आम्ही जे आम्ही बोललोय 2100 रुपये करणार, ते योग्य वेळी 2100 रुपये करणार। आणि माझ्या लाडक्या बहिणींना मी भाषणात तेव्हा बोललोय, लखपती झालेला आम्हाला बघायचं आहे, लखपती, आणि तो दिवस पण दूर राहणार नाही। मी जे बोलतो ते करून दाखवतो। शिंदे म्हटले की लाडक्या बहिणींची 2100 रुपये योग्य वेळी केले जाईल। योग्य वेळीची कोणती आहे ती? 5 वर्ष संपल्यावर आहे की निवडणूक 3 महिन्यावर असताना आहे? याचंही उत्तर सरकारने दिलं पाहिजे, शिंदे साहेबांनी दिलं पाहिजे। निवडणुका 3 महिन्यानंतर आहे म्हणताना निवडणुकीच्या तोंडावर 21 करणार।